नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सागर यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे। शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवरती 3 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे, ज्याच्यासाठी व्याज फक्त 4% असणार आहे। याच्यासाठी अर्ज कसा करायचा, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम आपण पहिले माहिती घेऊया की किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय। आता किसान क्रेडिट कार्ड म्हणजे ही केंद्र सरकारची जी आहे योजना आहे। याद्वारे शेतकऱ्यांना जे आहे शेतीसाठी कर्ज दिले जाते। बी बियाणे, खत, औषधे किंवा शेतीसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी हे कर्ज खूप उपयोगी आहे। आता याच्यासाठी जो आहे किती कर्ज मिळते याच्यासाठी तर बघून घ्या किती कर्ज मिळते याच्यासाठी। तर 3 लाख रुपयांचे जे आहे ते शेतकऱ्यांना जे आहे कर्ज इथे मिळते। साधारणपणे 50 ते 3 लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते। काही बँकांमध्ये यापेक्षा जास्त कर्जही सुद्धा मिळू शकते। आता याच्यामध्ये व्याज किती असणार आहे, व्याज हे 60% असणार आहे। मित्रांनो बघून घ्या, व्याज हे 60%, पण सरकार सबसिडी देत असल्यामुळे व्याज हे 4% भरावे लागते। मित्रांनो बघून घ्या, शेतकऱ्यांसाठी जे आहे व्याज हे 4% भरावे लागते, कारण की सरकार इथे सबसिडी देत आहे। मित्रांनो सरकारी सबसिडी देत असल्यामुळे इथे शेतकऱ्यांना जे आहे 4% व्याज इथे भरावे लागते। आता अर्ज कसा करायचा, अर्ज करण्यासाठी जे आहे किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या बँकेत जाऊ शकता। तसेच SBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इतर राष्ट्रीय बँक तिथे KCC अर्ज फॉर्म भरून द्यावा लागतो। कोणत्याही बँकेमध्ये जाऊन तुम्ही KCC अर्ज फॉर्म हा भरून द्यावा लागतो। त्याच्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम 1 नंबरला आधार कार्ड, 7/12 उतारा, जमीन कागदपत्रे, बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे आवश्यक कागदपत्रांमध्ये लागणार आहे। ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे। याच्यासाठी अर्ज कसा करायचा, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, आणि या व्हिडिओला आता तुम्ही लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।